तर महाराष्ट्र देवस्थान समितीच्या व्यापक उद्दिष्टांना बळ देण्यासाठी प्राचीन चंद्रभागेश्वर महादेव संस्थान महादेवघाट चांदूर रेल्वे येथे आयोजित करण्यात आलेली चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संयुक्त मंदिर समितीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। या बैठकीला 80हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, अध्यक्ष, सचिव, पुजारी, सेवेकरी व धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत मंदिर संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन, देवस्थान इनाम जमिनीचे संरक्षण, मंदिरांचे पारदर्शक व्यवस्थापन, धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी प्रभावी समन्वय, मंदिरांच्या कायदेशीर समस्या, मंदिर विकास, जनसहभाग आणि जिल्हास्तरीय मंदिर संघटन अधिक सक्षम करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याला मंदिर विश्वस्तांचा वाढता प्रतिसाद मिळत असून विविध तालुक्यातील मंदिरांचे विश्वस्त प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित आल्याने मंदिर चळवळीला नवी दिशा मिळण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी आशिष मारुडकर, निलेशजी टवलारे, कैलाशकुमार पनपालिया, ओमप्रकाश पडतानी, कैलासभाऊ गिरोडकर, बच्चूभाऊ वांद्रे, धनराज वेलणकर, कृष्णभाऊ मारुडकर, धीरज चांडक, श्रीकृष्ण माहोरे, सुनील अग्रवाल, प्रवीण भुईकेडकर, सोपन पापडकर, डॉक्टर नरेंद्र डेरे, बाळासाहेब वानखेडे, रवींद्र भोयर, मुकेश पवार, विजय करडे, अनिल काळमेघ, रवींद्र काळमेघ, विनोद वानखडे उपस्थित होते। यावेळी बच्चू वांद्रे यांनी बैठकीचे संचालन केले तर सुनील अग्रवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले। लोकवाहिनी मीडिया, ब्युरो रिपोर्ट, चांदूर रेल्वे।